हे गणित आहे, गणित आहे तर छेदासाठी सबस्टिट्यूशन करायचं. पुट सांगा, पुट 3 cos square x प्लस 4 sin square x इक्वल टू 30. त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला. त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा रे 3 इंटू 2. आता तर घासाचं डेरिव्हेटिव्ह काढतो. 3 इंटू 2 काय घेतलं, cos x इंटू dx ऑफ dx ऑफ cos x प्लस त्याचं बी तसंच 4 इंटू 2 sin x इंटू dx ऑफ sin x. हा कंस बंद झाला त्यावर घेतला एक कंस इंटू dx सध्या का है ना. प्लस कसं लिहितो मी 3 प्लस कसं लिहिणार 3 इंटू 2 सर cos x ला cos x इंटू पाचचं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस 4 इंटू 2 sin x इंटू cos x. साईनचं डेरिव्हेटिव्ह cos x दोनशे पण झाला इंटू dx इक्वल टू dt. याच्यातले दोन कॉमन करता तेव्हा 1 sin x आणि cos x 1 sin x आणि cos x कॉमन काढायचं आहे बघा. 2 sin x इंटू cos x इंटू इन ब्रॅकेट त्यातलं काय होतं 3 मायनस 3 लिहू का मी -3 प्लस 4 एवढं चुकलं की रे इंटू dx इक्वल टू dt. समजते का. बरं 2 sin x इंटू cos x त्या दोघांचं वजाबाकी झालं इंटू 1 लिहित नसतं इंटू 1 लिहिते इंटू dx इक्वल टू dt. 1 सोडून दिलं तरी पण चालते म्हणजेच काय लिहायचं 2 sin x इंटू cos x इंटू dx इक्वल टू dt. म्हणजे एवढं एवढं कोण तयार झालं आहे dt. समजते का. हा इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय लिहिलं 1/t इंटू dt इज इक्वल टू 1/t चे इंटिग्रेशन कोण आहे डॉट मॉड t मॉड प्लस c इज इक्वल टू डॉट मॉड काय लिहायचं कोण आहे b 3 cos square x प्लस 4 sin square x मॉड प्लस c.